हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? हे आमची उद्या हे सगळं पोटासाठी. तर नमस्कार मंडळी, 2026 शिमगोत्सवासाठी आपण पोचलो आहोत आमच्या मूळ गावी, थेट कोकणात. सो आत्ता आम्ही नरवणमध्ये पोचलो आहे. 2-3 किलोमीटरवरती आमचं गाव आहे. सो जस्ट पूजा आटपून झालेली आहे आणि मी, जितू दादा आणि वहिनी आम्ही आडावरती जात आहोत. आडावरतीच म्हणजेच आमचं अडेश्वराचं जे पाण्याचं मुख्य उगमस्थान आहे तिकडे. उद्या तुला ते बघितलंच बरोबर होतो. हा बघितलं, बरोबर आहे. आणि त्याच्यात कॅप पण टाकलेली. हा भेटली ती मला. अरे ह्या काय या इथेच पुरी. हा ना, काय सगळी गँगच आले. मित्रांनो, हेच आहे आमच्या पाण्याचं मुख्य उगमस्थान. जवळपास शेकडो वर्षांपूर्वी आमच्या पूर्वजांनी हेतूनच पिण्यासाठी आणि बागायतीसाठी पाणी न्यायला चालू केलं होतं. भाविकांनी रांगेत आपण जंगलात आलोय ना. आणि इथली एक विशिष्ट गोष्ट म्हणजे ह्या आडाचं पाणी कधीच आटत नाही. वर्षाचे 12 महिने येथे पाणी उपलब्ध असते आणि हीच आम्हाला मिळालेली देवाकडून सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. नदीच्या कडेला वसलेलं हे आहे आमच्या गावातील श्री सोमेश्वराचं मंदिर. मंदिरातून आम्ही आता घराकडे मार्गस्थ होत आहोत. एकदम ऍक्टिव्ह आहे मंडळी. इथे साफसफाई करण्याचं काम चालू झालेलं आहे. ही साफसफाई जी आहे ती आमच्या उद्या येणाऱ्या देवीच्या पालखीच्या आगमनासाठी आहे. म्हणजे जो देवीचा रस्ता आहे तो ह्या बाजूने आहे, थोडासा जंगलामधून. सो आम्ही तिकडे साफ करायला आलेलो आहोत. हो, तिथे पडेल. हा येतोय. सो उद्या जे जेवण होणार आहे ते चुलीवर होणार आहे आणि त्यासाठी आम्ही इकडून जंगलातून पडलेली लाकडं घेऊन जात आहोत. पिंट्या आपल्याला इथे मधमाशीचं पोळं सापडलेलं आहे.
आज आम्ही जंगलात आलो होतो. उद्या आमची पालखी येत आहे. उद्या पालखीसाठी आम्ही जागेची व्यवस्था करतोय, वाट साफ करतोय आणि लाकडं तोडतो. नैसर्गिक असं आपल्याला एक निसर्गाचा देण मिळालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे आमचे दोन्ही काका इथे एक लाकूड पण आम्हाला निराशा. एक, फक्त थोडस आशेचं किरण दिसलेला, पण आशाची आमची निराशा झालेली आहे. पण तरी देखील आमची मुलं उत्साही आहेत, उत्साह जोमानतोय. पण हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? हे आमची उद्या हे सगळं पोटासाठी. का? अरे ओके ढोणूक केवढ्या हे माझं धरलंय, ते घेऊन आलो ना. म्हणजे तो 4-5 जणांना उचलत नव्हता, तेवढा घेऊन आलो. अरे असं घेतलंस ना, हॅन असा खांदा चेंज करायचा बोललास ना तरी असं गोल फिरत होता पूर्ण. हा? तिकडे तोडलेलं ते. नमस्कार मंडळी. आज शुक्रवार आहे आणि आज 20 तारीख आहे. 20 मार्च 2026 रोजी आज आमच्या सोलकरवाडीत आमची देवी व्याघ्रांबरी आईची पालखी येत आहे. आणि या पालखी सोहळ्यासाठी आमची सगळी लहान थोर मंडळी आज जमा झालेली आहेत. आमचे अमेयदादा आहेत, इथे रोहित दादा आहेत, सूरज आहे, मागे आपले साहिल आहेत आणि आमचे खास करून आमच्या पालखीसाठी मुंबईवरून आलेले आमचे संकेतबाई आहेत. अशी ही सगळी मुलं आता पालखी साणेवरती जात आहेत पालखी आणायला. पालखी सोहळ्यासाठी अतिशय उत्साहित आहेत, जोमाने काम करत आहेत. कालच आम्ही पालखीची वाट स्वच्छ केलेली आहे, कारण त्याच मार्गाने आमची पालखी येत असते, आईचं आगमन होत असतं. तर आपण मार्गस्थ होत आहे व्याघ्रांबरी देवीच्या आगमनासाठी. हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर. आम्ही आता आमच्या देवीच्या साहण्यावर आलेलो आहोत. जेव्हा शिमगोत्सव चालू होतो तेव्हा आमची देवी या साहण्यावर बसलेली असते. आणि हे आहे इथे आमच्या ग्रामदेवतेची होळी लागते. सो रिसेंटली 2 वीक पूर्वी जो मेन आपला होळीचा सण असतो तो झालेला आहे. आवडलं. जुन्या पालखीचा पूर गेलाय ना नवीन, पण परत आपण बोलायचं तीच येऊ दे. नाव काय तुझं? ऋषभ सुलकर. आणि आज काय आहे? पालखी सोहळा आहे. पालखी सोहळा आहे. तर मग काय मजा असते, कसं काय वाटतं तुला पालखी आले तर? काय नाही असं. मग मजा वाटते. हां. काय 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 करता तुम्ही पालखी आल्यावरती? काय नाही, पहिली घरं घेतात आणि नंतर मग तिकडे नाचवतात पालखी. अच्छा. आणि मग तू नाचवणार आहेस की नाही? नाही तू नाही नाचवणार का? नाही.
जड आहे पालखी. खूप जड असते. माझ्यासोबत आहे आता इकडे स्वराज आहे. स्वराज, तुझं पूर्ण नाव सांग मला. स्वराज जितेंद्र सोलकर. आज काय आहे? आज सोलकरवाडीत पालखी आहे. पालखी आहे. मग पालखीला काय काय करता तुम्ही? पालखीला सगळे म्हणून नाचतात, ढोल वाजवतात, खूप काय काय पूजा करतात पालखीच्या आणि भरपूर. आणि तू नाचवणार पालखी आज? हो. नाचवणार? आणि ढोल वाजवतोस तू? हां. आणि मग मजा येते, खूप मजा येते. हां. आम्ही अमैदाच्या बागेत आलेलो आहे फोटो काढण्यासाठी. थंड गारवा, खूप उन्हाचा इतका कडकडाट आहे. येतो घरी येतो. पोरं वाट बघतात, वेगळा प्रकार आहे. सो सध्या जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर सो नंतरला आपल्याला इथे पालखी नाचवायची आहे म्हणून इथे थोडंसं ओलं केलं जातं आहे. अतिसुंदर शब्दच नाही अशा सोहळ्याला रंगतदार आणणारी सर्व नवतरुण मंडळी धन्यवाद देतो. अतिशय काँग्रेस सरकार यांनी याही वर्षी पालखी आपल्या डोक्यावर घेतली नाचवत आहेत. खूप सुंदर. डोक्यावर पालखी घेणं म्हणजे खूप थोडी रिस्क पण होऊन जाते, कारण मुळात इतकं हेवी वजन असताना पालखी ती डोक्यावरती घेणं आणि जरा तरी नेकचा कुठेतरी डिसबॅलन्स झाला तर मोठी इंजुरी होऊ शकते. सो इट्स टू हेवी बट देर इज अ टेक्निक फॉर दॅट. साजरा करतायत. धन्यवाद त्यांचे. अभय सोलकर पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. हे प्रतिवर्षी सक्सेसफुल असलेले व्यक्ती आहेत. अतिशय सुंदर सुंदर असा हा नैनरम्य सोहळा आणि त्यांनी यशस्वीरित्या त्या पार पडलेला आहे. धन्यवाद सिद्धू वाचिम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर 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 अतिशय सुंदर. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. मनभुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी पावसी नवलाही.
ओ धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई, रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा है। कुछ ऐसा रहम इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सा